वसई विरार शहर महानगरपालिकेचं 4,208 कोटी रुपयांचं बजेट जे आहे आज सादर करण्यात आलं। पालिका आयुक्तांनी आज स्थायी समिती सभागृहामध्ये हे बजेट सादर केलं। प्रवीण शेट्टी हे स्थायी समिती सभापती आहेत, त्यांच्याकडे हे बजेट सादर करण्यात आलं आणि या प्रस्तावित बजेटमध्ये जवळपास घरपट्टी 15% वाढवण्यात आलेली आहे आणि पाणीपट्टी देखील तेवढीच, म्हणजे जवळपास तुमचा हाऊस टॅक्स आणि तुमचं वॉटर टॅक्स जो आहे हा 15% वाढ करण्याचा हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। आज हे बजेट सादर केल्यानंतर येत्या पुढच्या हप्त्यामध्ये या बजेटवर स्थायी समितीचे सर्व सभासद त्याच्यामध्ये चर्चा करतील आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे येत्या 15-20 दिवसामध्ये महासभेमध्ये हे बजेट जे आहे की ठेवण्यात येणार आहे। आता महासभेमध्ये हे पाहावं लागणार आहे, जी घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढवलेली आहे त्याला महासभा कितपत मान्यता देते आणि हे जवळपास बजेटची कॉपी आज सादर करण्यात आली। ह्या बजेटमध्ये काही नवीन गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। विशेष म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं उत्पादन होतं आणि केळींचं गाव बनवण्याचा विचार महानगरपालिकेचा आहे। नंदाखाल या ठिकाणी केळींचं गाव बनवण्यात येणार आहे आणि त्यासाठी 1.5 करोड रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच सांडोर, वसई पश्चिमेच्या सांडोर इथे मच्छीमारांचं गाव बनवण्यात येणार आहे, त्यासाठी 2.50 म्हणजे 2.5 करोड रुपयांची तरतूद ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे। आणि ही जी रांगोळींचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुचंद्र गावाला देखील मान देण्यात आलेला आहे आणि 1.5 कोटी रुपयांची ही तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे। रांगोळीचं प्रदर्शन असेल, प्रशिक्षण असेल आणि सांस्कृतिक कामांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे। वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांचं उत्पादन होतं आणि फुलांची गाव अशी वसईची ओळख आहे आणि त्यासाठी जवळपास 1 करोड रुपयांची तरतूद ठेवण्यात आलेली आहे। वसई विरारमध्ये दिव्यांग पार्क उभारण्याच्या मनस्थितीमध्ये महानगरपालिका आहे आणि त्यासाठी जवळपास 3 करोड रुपयांची तरतूद ठेवण्यात आलेली आहे। संविधान पार्क उभारण्याचा जो निर्णय आहे महापालिकेने घेण्याचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी 4.40 म्हणजे जवळपास 4.5 करोड रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे। वसई विरारमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे आहेत आणि त्या श्वानांसाठी जवळपास 5 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे आणि यामध्ये जे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा असेल, अन्नपाणी व्यवस्था, वैद्यकीय तपासणी, लसीकरण, नसबंदी अशा प्रकारच्या सुविधा ठेवण्यात आलेला आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की वसई विरार परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची संख्या आहे, हे 5 करोड रुपये यासाठी कितपत पुरतील हे देखील पाहावं लागणार आहे। वृक्ष गणना आणि वृक्ष प्रदर्शन याच्यासाठी देखील 4.5 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केलेली आहे। वसई विरार परिसरात अग्निशामक यंत्रणा सक्षमीकरण योजना आखण्यात आलेली आहे आणि महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात 20 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित ठेवण्यात आलेली आहे। 5 ठिकाणी अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहेत, कारण मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटना आणि आपत्कालीन घटना घडतात, त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। तर शहर क्रीडा दत्तक योजना आखण्यात आलेली आहे, त्यासाठी 2 करोड रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। ई गव्हर्नर सक्षमीकरण योजना करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जवळपास 6 कोटी रुपयांची तरतूद ही प्रस्तावित आहे। वसई विरार परिसर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे 25 लाखांची तरतूद ही फार कमी असणार आहे आणि एवढ्या 25 लाखामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र कितपत यशस्वी होणार ते देखील पाहावं लागणार आहे। वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर तलाव आहेत आणि या तलावांचं सुशोभीकरण आणि संवर्धन योजना आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 15.5 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे आणि शहर तलाव सुशोभीकरण संवर्धन योजनेअंतर्गत तलाव आहे त्यांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। तलाव परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित, आकर्षक करण्यासाठी हा प्रस्ताव करण्यात आलेला आहे। तसेच शहरामध्ये जलसाठा बळकटीकरण योजना देखील करण्यात आलेली आहे। 5 कोटी रुपयांची तरतूद शहरातील जलसाठा बळकटीकरणासाठी करण्यात आले आहे। वसई विरारमध्ये ज्या काही स्ट्रीट लाईट आहे त्या दुसऱ्या फेजमध्ये संपूर्णप्रमाणे LED करायचा विचार महानगरपालिकेचा आहे आणि त्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयांची तरतूद ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे। तसेच शहरामध्ये मोफत रुग्णनिदान आणि उपचार सुविधा योजना प्रस्तावित आहे आणि त्यासाठी 1 करोड 30 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे। रुग्ण आहार व पोषण सहाय्यता योजना या अंतर्गत 3 कोटी 20 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। शीतगृह, बस, बहुउद्देशीय शेतकरी, व्यापारी व ग्राहक मार्केट योजनेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचं बजेट हे सादर करण्यात आलेलं आहे, परंतु हे बजेट हे प्रस्तावित बजेट आहे। ह्या बजेटवर स्थायी समिती सदस्य आहेत ते चर्चा करतील। चर्चा झाल्यानंतर हे बजेट महासभेमध्ये चर्चेसाठी ठेवलं जाईल आणि नंतर महासभेतील सर्व 115 नगरसेवक यावर काय निर्णय घेतात। मेन जे आहे की हाऊस टॅक्स आणि पाणीपट्टी जी वाढीव आहे ती कमी करण्याचा कितपत प्रयत्न ते देखील पाहावे लागणार आहे। तर दुसरीकडे ह्या ज्या महापालिकेच्या प्रमुख खर्चाच्या बाबींवर देखील महापालिकेने सांगितलेले आस्थापनेचा खर्च
पुढच्या वर्षासाठी 284.22 कोटी इतका अपेक्षित आहे. विद्युत व्यवस्था म्हणजे संपूर्णपणे विद्युत व्यवस्थेवर 112.26 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे. नगररचनेसाठी जवळपास 90 कोटीची तरतूद अपेक्षित आहे. शहर विकास आणि घनकचरा यासाठी जवळपास अधिक रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. अग्निशमन सेवेसाठी 53 कोटींची तरतूद आहे. रुग्णालयीन सेवेसाठी जवळपास 77 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला आणि बाल कल्याण कार्यक्रमासाठी 20.84 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरच हे 4,208 कोटी रुपयांचं बजेट आहे. गेल्या वर्षीपेक्षा या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये वसई विरारकरांवर हाऊस टॅक्सचा बोजा पडणार की नाही ते देखील पाहावं लागणार आहे. हे बजेट सादर केल्यानंतर पालिका आयुक्तांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण ऐकूयात. वसई विरार महानगरपालिकेचे स्टँडिंग समितीचे सन्माननीय सभापती श्री शेट्टी साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्यांसमोर मी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हा अर्थसंकल्प 4,208 कोटीचा आहे. याच्यामध्ये 2 कोटी रुपयाचा शिल्की अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये आपण अनेक नवीन योजना घेतो आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण केळीचं गाव, फुलांचं गाव, फिशरमन विलेज हे प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे. याशिवाय रांगोळीचं गावही आपण जुचंद्राला प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यासाठी बजेटची तरतूद आहे. त्याशिवाय अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं तुंगारेश्वर जे आहे आपलं तीर्थस्थान, त्या ठिकाणी आपण एक तुंगारेश्वर विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे. याशिवाय पाण्याची चोरी होऊ नये म्हणून आपण स्मार्ट मीटरचा एक प्रकल्प किंवा याचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट मीटरच्या अंतर्गत आपण एक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून कोणत्या भागात किती पाणी गेलं, किती वेळ गेलं हे आपल्याला इथे हेड ऑफिसहून कळेल आणि सर्व शहराला समान पाणी पुरवठा होईल. त्याशिवाय स्वच्छतेसाठी स्वच्छता ॲपची आपण तयारी केलेली आहे. त्याची पण तरतूद या बजेटमध्ये आहे. याशिवाय दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग पार्क आपण तयार करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न्याय देण्यासाठी किंवा संविधानाची जनतेला माहिती होण्यासाठी वसई विरारमध्ये पहिलं संविधान पार्क आपण तयार करतो. त्याच्यासाठी पण आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. याशिवाय समाजातील जे मागासवर्गाचे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्या आहे. फायर स्टेशन जे आपले सर्व्हिस देते इथं अडीअडचणीला, त्याचा विस्तार करण्यासाठी 4 नवीन ठिकाणी आपण फायर स्टेशन प्रस्तावित केलेले आहे. याशिवाय बर्ड पार्कसाठी पण आपण तरतूद केलेली आहे. महानगरपालिकेची जागा आहे 16.5 हेक्टर, त्या 16.5 हेक्टरवर आपण बर्ड पार्क प्रस्तावित केलेलं आहे. इथल्या लोकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून MMRDAशी आपण बोलून अनेक 9 ठिकाणी रस्ते, फ्लायओव्हर, ROB याच्याबाबत आपण काम या येत्या वर्षात करणार आहोत. त्यासाठी पण बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. आमचे जे AMCचे कार्यालय आहे ते कार्यालय 2-3 ठिकाणी सोडले तर त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे. त्यामुळे कार्यालय बांधण्यासाठी पण या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. आणि हे सर्वसमावेशक बजेट आहे. या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील. या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे. तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्कीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे. किती टक्के वाढ झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही वाढ करण्यात आलेली आहे आणि आपण लोकांना याबाबतचा काय संदेश देतो? एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून किंवा MJPकडनं घेतो किंवा इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला 13 रुपये 80 पैसे आहे प्रति लिटर आणि आपण लोकांकडनं घेतो 8 रुपये. तर हा जो मोठा फरक आहे, तर ही पाणी पुरवठा योजना सुरू राहावी
याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे, आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे, जे मे 26पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये 8 रुपयावरून आपण 16 रुपये इतकी वाढ केलेली आहे. करवाढ वगैरे काय झालेली आहे का? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे. तर बालकामपट्टी OCCC आहे त्याबद्दल काय? ज्या लोकांनी CC घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक तर RRC बसून हे OCचे पैसे वसूल करण्यात येतील, किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. जुन्या बिल्डिंगांना